ऐसा रेडी रोल। स्थानिक उमेदवार जिंदाबाद, स्थानिक उमेदवार जिंदाबाद। एकजुटीचा विजय असो, एकजुटीचा विजय असो एकजुटीचा विजय असो आम्हाला पाहिजे स्थानिक उमेदवार। स्थानिक उमेदवार पार्टियों को भी लागू हो। सभी पार्टियों पे ये लागू होगा, सभी पार्टियों पे, चाहे जब खड़े हुए थे तब उसको जो बात खिलाड़ी जो थे वो स्थानीय थे। हाँ खिलाड़ी सिंपल ही है ना? हाँ खिलाड़ी बोरीवली के थे। क्यों नहीं तो खिलाड़ियों को भी आप लोगों ने सपोर्ट किया था? अब ऐसा है कि उस टाइम खिलाड़ी को जो सपोर्ट नहीं किया, मतलब खिलाड़ी को सपोर्ट किया हम लोग ने, लेकिन वो अपने कुछ कारण से अपना वो हार गया और बीजेपी जीत गई। क्योंकि वो तो देखो जीत हार तो पब्लिक के हाथ में नहीं है, जीत हार तो जो है वो उसकी थोड़ी सी नसीब भी उसको साथ देना चाहिए। और हमारे जो कांग्रेस या राष्ट्रवादी के जो लोगों ने उस टाइम, शिवसेना के लोग जो लोग थे, वो खिलाड़ी को उस टाइम कम वोट मिले, इसलिए खिलाड़ी हार गए। लेकिन स्थानिक उमेदवार था वो। आणि महत्वाचं म्हणजे जे गोराई में संगम हॉल पे स्थानिक उम्मीदवार के बारे में प्रेस कॉन्फ्रेंस ली गई है। हम आपको मीडिया के माध्यम से बताना चाहते हैं कि बोरीवलीकर ने पूरा दिल में थाम लिया है कि अब की बार स्थानिक उम्मीदवार, इसके अलावा दूसरा कोई उम्मीदवार बोरीवली में नहीं चलेगा। इसलिए कि लोगों की समस्या स्थानिक उम्मीदवार ही समझ सकता है, दूसरा कोई बाहर का आदमी नहीं समझ सकता है। आज तक हम देखते आ रहे हैं इतने सालों में, पहले खासदार संजय निरुपम आए, बाहर से आए, उसके बाद गोविंदा जी आए, ये भी बाहर से आए, उसके बाद अपना विनोद तावड़े जी आए, ये भी बाहर से आए, सुनील राणे जी आए, ये भी बाहर से आए, पीयूष गोयल जी जो आज खासदार है हमारे यहाँ के, चलो अच्छे आदमी है, हम किसी को बुरा नहीं बोल रहे, अच्छे आदमी है, पहले से मंत्री थे, आज भी वो मंत्री बने हैं, हम उनको शुभेच्छा देते हैं, उनका बुरे में हम बुरा नहीं बोलते। लेकिन हमारे स्थानिक उम्मीदवार, जो स्थानिक लोगों का काम कौन करेगा? आज अगर किसी को तकलीफ है, आज मैं बोलता हूं, मेरे दरगाह का अगर ट्रस्टी, मैं मेरे एरिया का चुनूंगा कि बाहर का चुनूंगा? जो अध्यक्ष होगा वो मेरे एरिया का होना चाहिए ना, कि बाहर का होगा? तो आज स्थानिक उम्मीदवार छोड़ के लोग, हमारे जो नेतागण हैं, वो डायरेक्ट बाहर से उम्मीदवार लाते हैं और हमारे सर पे थोप देते हैं, हम उनको जिता के देते हैं, हमारी पब्लिक जिता के देती है। लेकिन अब की बार पब्लिक ने पूरा मन बना लिया है कि भाई इधर स्थानिक उम्मीदवार के बाद दूसरा उम्मीदवार नहीं रहेगा, स्थानिक उम्मीदवार को ही उसका बेनिफिट दिया जाएगा। और अगर पार्टी ने, कोई भी पार्टी ने अगर टिकट समझो नहीं दिया, ऐसा समझ लो नहीं दिया, तो भी स्थानिक उम्मीदवार को अपक्ष में भी उम्मीदवार चुन के देने की ताकत आज पब्लिक में है। पब्लिक ने पूरा मन बना लिया है। इसलिए हम चाहते हैं कि भाई पार्टी जो भी पार्टी है, वो स्थानिक उम्मीदवार को टिकट दे, न कि बाहर के कोई उम्मीदवार को टिकट दे। क्योंकि आज काम, अगर हमको काम कुछ करना है तो बाहर का आदमी आएगा तो कम से कम 2 साल तक उसको यहाँ लोगों को समस्या समझने के लिए टाइम जाएगा। स्थानिक उम्मीदवार रहेगा ना, तो तुरंत फटाफट उसको मालूम है गोराई में क्या है, बोरीवली में क्या है, शिवपुरी में क्या है, तुरंत उसको पता चल जाता है कि भाई वहां का काम तुरंत, म्यूनसिपालिटी हो या वाटर गटर मीटर कुछ भी काम हो, तुरंत फटाफट वो कर लेता है। आज बाहर से आदमी आता, 2 साल तक अपने को उसका वेट करना पड़ता है कि भाई उसको हम कार्यकर्ता है, उसको जानने के लिए, वो हमको जानता नहीं है, क्योंकि उसको पता ही नहीं कि कौन ईबी मुल्ला है। ईबी मुल्ला उसको समझने के लिए 2 साल जाएगा, 2 साल जाते जाते 5 साल खत्म हो गए। अभी देखो 2019 से 24 खत्म हो गए, 5 साल खत्म हो गए, लोगों ने अभी तक हमको जाना ही नहीं कि ईबी मुल्ला कौन है। और दूसरे हमारे कार्यकर्ता कौन है, प्रभु मृत्यु कौन है, पाटनकर कौन है, शाह कौन है, और मेहता कौन है, प्रवीण भाई कौन है, नायक कौन है, किसी को नहीं पता। ऐसा इसलिए हम चाहते हैं कि अब की बार स्थानिक उम्मीदवार को ही टिकट दी जाए। मैं हमारे मीडिया के माध्यम से बोलना चाहता हूं कि ये मैसेज पूरे हिंदुस्तान में घूमे, क्योंकि बोरीवलीकर अब की बार बहुत गुस्से में है। बोरीवलीकरों ने मन बना लिया है कि स्थानिक उम्मीदवार को ही टिकट दी जाए। अगर टिकट नहीं मिलती है तो अपक्ष में भी उम्मीदवार जीतने की ताकत हमारे में है।
इतना आप बोल के जय हिंद जय महाराष्ट्र। अल्लाह की ये जो आप लोग की मांग है ये सिर्फ अब ये जो है ये सिर्फ बीजेपी के लाभ तरी सगळे महायुतीवाले आहेत, असं मी मानतो. आता हा तर त्याच्यामध्ये हा महायुती, पण त्याच्यामधले आता फॉर एक्झाम्पल ह्यांच्याकडे एक उमेदवार असेल सुचवणार, ह्यांच्याकडे असेल सुचवणार. आमचं काम आहे सुचवणं. त्यांनी जर त्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी वेगळा निर्णय घेतला तर आम्ही आमचा निर्णय घेतलेला आहे. आमच्याकडे उमेदवार आहे, उमेदवार सक्षम आहे, उमेदवार जनतेमध्ये जाणार आहे, समाजसेवक आहे, गेली कितीतरी वर्ष एक एक माणूस त्यांना ओळखतो. आमच्यासाठी ते पुरं आहे. आणि आम्ही म्हणजे आम्ही हेही नाही म्हणत आहे आम्हाला हा पाहिजे. प्रभू साहेब देतील, मुल्ला साहेब देतील, नाईक साहेब देतील, प्रवीण साहेब देतील. तो गुजराती आहे, तो मारवाडी आहे, तो मराठी आहे. आमचा उद्देश स्थानिक आमच्याकडे. बोला. दोन्ही आघाडीने महायुती आणि महाविकास आघाडीने जर तुम्हाला नकार दिला त्याच्यानंतर अपक्ष. आमचा उमेदवार जो रेडी आहे, फॉर एक्झाम्पल तुम्ही बोरिवलीचे असाल, तुमची इच्छा असेल आम्ही तुम्हाला सपोर्ट करू आणि आम्ही त्याला अपक्ष म्हणून उभं करू. आम्ही आमच्या परीने आमची ताकद त्याच्या मागे लावू आणि जेवढं आमच्याच्यानी जसं जमेल आम्ही तेवढी मेहनत घेऊ. आणि आमची म्हणजे स्थानिकांची ताकद किंवा स्थानिकांचा विचार तेवढा झालेला नव्हता, म्हणून आम्ही ह्यावेळी जे काय करतोय हे सुद्धा आधी झालेलं नव्हतं. कदाचित त्यावेळी पण आम्ही ठरवलं असतं की आम्हाला स्थानिक हवं आहे, कदाचित त्यावेळी खिल्लारे साहेबच आले असते, ते रादर दॅन जे कोण आलं. मला आता आम्ही ही जी सुरू केलंय ते अक्षरशः ह्या वेळेपासून सुरू केलेलं आहे. ह्याचा परिणाम तुम्ही विधानसभेच्या निवडणुकीत बघाल. स्थानिक उमेदवार चेहरा म्हणून बोला. चेहरे आत्ता काय सांगण्यात अर्थ नाहीये. बाकी काही आहेत ठरलेले आहेत, त्यांच्याशी बोलणी झालेली आहेत, त्यांनी तयारी दर्शवलेली आहे सर्वतोपरी. म्हणजे ते सक्षम आहेत. म्हणजे फक्त मी पैसा म्हणतच नाहीये. इनफॅक्ट कदाचित आमचा उमेदवार हा बाईकवरनं पण येणारा असेल, असं जरुरी नाही की तो BMW मर्सिडीज मधनं येत असेल, पण तोही असू शकतो. पण आम्ही आता जे काय ठरवलंय त्यांच्याशी चर्चा केली आहे, त्यांनी आम्हाला एवढी ताकद दिली आहे की यावेळी आपण काम करूया, सगळे एकत्र येऊया. आम्ही गल्ली गल्लीत काही मिटिंगा घेतल्या, सभा घेतल्या, चौकात, नाक्यावर, टपरीवर. पण तेव्हा मला एकच कळलं आणि जेव्हा ह्या सगळ्यांचा परिपाक असा झाला की जेव्हा सगळ्यांकडनं कळलं, एक जेव्हा माहिती गोळा झाली की नाही तुम्ही म्हणताय ते योग्य आहे, ह्यावेळी नको, त्यावेळी मुल्ला साहेब झाले, पंकज साहेब झाले, मॅथ्यू साहेब झाले, ह्या लोकांनी जेव्हा ठरवलं, सगळे जेव्हा एक काही ज्येष्ठ आले, ज्ञानी लोक आहेत, त्यांनी येऊन ठरवलं की आपण आपापल्या परीने करूया आणि वाटून घेऊया विभाग. तर त्याच्यातनं आपली एक शक्ती जर झाली तर आपल्याला काही अशक्य नाही. म्हणून म्हणालो की आमचे उमेदवारही ठरलेले आहेत, आम्ही कोणाला सुचवलेले देखील आहेत त्यांनी पक्षांना की बाबा आम्हाला म्हणजे उमेदवार नाही. मी परत सांगतो, मग तुम्ही लगेच विचारणार काय नावं सुचवलेत आणि कोणाला सुचवले. त्याच्यापेक्षा आम्ही पक्षाला एवढं सांगितलं स्थानिक द्या. मी सांगितलं मला मुल्ला साहेब हवेत, पण त्यांनी मुल्ला साहेबांच्या जे मेथी साहेब दिले ते स्थानिक आहेत, आमचा सपोर्ट असेल. आम्ही नाव नाही सुचवलं, आम्ही एवढंच सुचवलं आम्हाला स्थानिक हवा. स्थानिक नसेल तर आम्ही आमचं नाव देणार.